नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय. आपण पाहत आहात शेती गुरुजी. तर आज आपण बोलणार आहोत ऊसाच्या पाणी नियोजनाबद्दल. हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला ऊसाला पाणी कोणत्या पद्धतीने द्यायचं आहे हे या व्हिडिओमधून समजणार आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. तर शेतकरी बांधवांनो, पाणी हा शेतीसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय आपली शेती होऊ शकत नाही. पाण्याला शेतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. तर शेतकरी बांधवांनो, पृथ्वीवरील 100% पाण्यापैकी फक्त 3% पाणी ही पिण्यायोग्य आणि शेतीला वापरण्यायोग्य आहे. तर शेतकरी बांधवांनो, जे 2.7% म्हणजे जवळ 3% जे पाणी आहे ते आपण शेतीसाठी आणि पिण्यासाठी, सांडपाण्यासाठी वापरत आहे. आणि जे राहिलेले 97% पाणी समुद्रात आहे, जे खारट आहे, जे शेतीयोग्य नाही, जे आपण ते शेतासाठी वापरू शकत नाही. मग मित्रांनो, जर आपल्याला 3% पाणी आहे, त्या 3% पाण्याचा आपण नियोजनबद्ध वापर केला पाहिजे. आज आपण पाहतोय ऊस शेतीमध्ये आपण भरमसाठ प्रमाणात पाण्याचा वापर करतो आहे. आपल्या ऊस शेतीमध्ये आपण सरी पद्धत, नागमोडी पद्धत, सरी वरंबा पद्धत या पद्धतीने आपण पाणी देत आहे. आणि सऱ्या खूप खोल असल्यामुळे आपल्या प्रत्येक ऊसाच्या शेतामध्ये, प्रत्येक वाफ्यामध्ये गुडघाभर भरून पाणी देत आहे. एवढे पाणी देण्याची गरज नसताना आपण गुडघ्या एवढं पाणी देत आहे. म्हणजे जवळजवळ 1 फूट ते 1.5 फूट पाणी सरीमध्ये साठल एवढ्या प्रमाणात आपण शेतीला पाणी देत आहे. तर खरंच आपल्याला एवढ्या पाण्याची गरज आहे का पाणी देण्याची, विचार करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतीला पाणी देत असताना जेवढं पिकाला आवश्यकता आहे तेवढंच पाणी देणं गरजेचं आहे. साधारणतः ऊस शेतीमध्ये सर्वात जास्त पाणी वापरलं जाते. तर शेतकरी मित्रांनो, आपण शेतीला पाणी विहिरीद्वारे, पुन्हा नदीचा स्रोत असेल तर नदीद्वारे पाणी उचलतोय, विहिरीतून उचलतोय, बोरमधून उचलतोय. यामुळे आपण शेतीला पाणी मुबलक देत आहे. आपल्याला वाटते माझ्याकडे पाणी भरपूर आहे, शेतीला चला भरपूर पाणी सोडूया. तर असं नाही मित्रांनो, पाण्याचा साठा खूप कमी आहे. पाण्याची पातळी हळूहळू खूप खोलवर चाललेली आहे. मागील 10 ते 20 वर्षामध्ये पाणी खूप वर होते. म्हणजे विहिरींना पाणी 3 ते 4 फुटावर पाणी वर असायचं आणि विहिरी तुडूंब भरलेल्या असायच्या. पण आता पाहिलं तर आपण विहिरींची खोली हळूहळू वाढत चालली आहे. बोरची संख्या वाढली आहे, त्यामुळे पाण्याची पातळी खाली चाललेली आहे. आणि पाणी आपण भरपूर प्रमाणात उपसा करत आहोत जमिनीमधून. तर हा उपसा जास्त प्रमाणात झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावत चाललेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाणी आवश्यकतेपेक्षा आपल्या शेताला जास्त द्यायचं नाही. जेवढी गरज आहे तेवढंच पाणी द्यायचं आहे. आणि राहिलेल्या कालावधीमध्ये मोटरा बंद ठेवायचे आहेत. उगीच पाणी आहे म्हणून उपसून शेतामध्ये सोडायचे नाही. जर पाणी जास्त प्रमाणात आपण शेतीला दिले तर आपली शेती क्षारयुक्त बनणार आहे, नापीक बनणार आहे, चिबडाक बनणार आहे. आणि काही दिवसांना ही शेती आपली उगवणार नाही. निसर्गाने दिलेल्या आपल्याला शेती ही आपण जपणं गरजेचं आहे. केवळ पाणी आहे म्हणून पाणी सोडत बसून ती जमीन खराब करायची नाही. बांधवांनो, कमी प्रमाणात पाणी वापरा. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला ऊस शेतीमध्ये कमीत कमी पाणी वापरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं आहे हे शिकणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जी पारंपरिक पद्धती आहे, वापा पद्धत, सरी पद्धत, नागमोडी पद्धत ही सोडून आता आपण पट्टा पद्धत करणे गरजेचं आहे. पट्टा पद्धत करण्यामुळे आपल्याला पाण्याची जवळजवळ 40 ते 50% बचत होणार आहे. पट्टा पद्धत करून आपल्याला पट्टा पद्धतीवर लांब सऱ्या सोडायच्या आहेत आणि प्रत्येक सरीवर पाणी सोडायचं आहे. जेणेकरून आपलं पाणी फक्त ऊसाच्या बुडातूनच जाईल आणि जास्त सरी भरणार नाही. असे केले तर पाणी बचत होईल. पण अलीकडील शेतकरी पट्टा पद्धत करत आहेत, पाणी बसत नाहीत म्हणून त्याला आडव्या गुडघ्या घेत आहेत आणि त्यामध्ये गुडघाभर पाणी बसवत आहेत. त्यामुळे आपलं उत्पादन तर वाढणार नाहीच, परंतु आपल्या उत्पन्नात घट होणार आहे आणि जमिनी खराब होणार आहे. तरी आडवी सरी न मारता, आडव्या गुडघ्या न मारता आहे तसा पट्टा इथून तिथून पूर्ण ठेवायचा आहे आणि त्यामध्ये पाणी सोडायचं आहे. त्यामुळे ऊसाला पाहिजे तेवढेच पाणी मिळेल आणि ऊस चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि चांगले उत्पादन मिळेल. आणि दुसरी पद्धत आहे की आपण ठिबक सिंचनकडे वळणे गरजेचे आहे. कारण ठिबक सिंचनमुळे आपल्या पाणी बचत होतेच होते, परंतु अनेक आपल्याला त्यामधून सुविधाही मिळणार आहेत. जर ठिबक सिंचन केलं आणि पट्टा पद्धत केली तर आपलं रान बरंचसं रानमधील कोरडं राहील. जेवढं पाणी पाहिजे ऊसाला तेवढंच त्याच्या मुळाजवळ नळी सोडल्यामुळे तेवढंच पाणी मिळणार आहे. आणि बरंचसं रान कोरडं राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता कायम टिकून राहणार आहे. आणि ठिबक सिंचनचे दुसरे फायदे म्हणजे आपल्याला जे पाण्यामध्ये विरघळणारे खते आहेत
ते सर्व आपल्याला ठिबकद्वारे देता येणार आहेत आणि आपल्याला त्या खतामध्ये बी आपले 30 ते 35% बचत होणार आहे. अधिक दुसरं पाण्यामध्ये 50 ते 60% बचत होणार आहे. अधिक 30 ते 35% उत्पादन जास्त मिळणार आहे. असे हे ठिबकचे फायदे आहेत. परंतु ठिबकला वेळोवेळी सर्व नळ्या तपासणे गरजेचं आहे, त्याचं संच तपासणे गरजेचं आहे आणि त्याची निगा राखणे गरजेचं आहे. हे जर केलं तर ठिबक सिंचन आपण पूर्णरित्या यशस्वी करू शकतो. दुसरं आहे तुषार सिंचन. तुषार सिंचनही चांगल्या पद्धतीने आपण शेती करू शकतो. तुषार सिंचन केले तर आपल्याला खतामध्येही बचत होईल, अधिक आपल्या पाण्यामध्ये बचत होईल. त्यामुळे आपल्या ऊसावर रोगराई होणार नाही, कारण ते पाणी पाऊस पडल्यासारखे ऊसावर पडणार आहे. त्यामुळे आपल्या ऊसावर जे रोग पडतात ते पडणार आणि आपले पाचट जे असते ऊसाचे तेही कुजणार आहे आणि चांगल्या प्रकारे खत निर्माण होणार आहे. हे ठिबक सिंचनचे फायदे आहेत. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या ऊसाला पाणी आहे म्हणून जास्त पाणी देऊ नका. कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्या. ठिबक सिंचन करा, तुषार सिंचन करा आणि पाणी वाचवा. जमिनीमध्ये पाणी आहे म्हणून पाणी शेतात सोडू नका. आपली शेती वाचवा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांनासुद्धा आपली शेती वापरायची आहे. केवळ आज आपल्याला पाणी उगीच सोडून आपण शेती खराब करायची नाही. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला जमीन जोपासून ठेवायची आहे. तरी शेतकरी मित्रांनो, कमीत कमी वापर करून चांगलं उत्पादन घ्या, पाण्याचा अपव्यय टाळा, एवढीच विनंती आहे. आज या व्हिडिओमध्ये एवढेच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये एवढेच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.